ओम शांती. संत ज्ञानेश्वर म्हणजे 13व्या शतकातील महान अलौकिक पण बघत आहोत कर्मयोग. आत्तापर्यंत ज्ञानयोग आणि कर्मयोग काय आहे आणि याचं जे संभाषण आहे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये कसं चाललेलं आहे, तर वास्तविक हे जे संवाद चालतात, आपल्या दर्शकांना हे सांगू इच्छितो की ह्या युद्धाला वास्तविक पहिलंच मी सांगितलेलं आहे की हे कुरुक्षेत्र आणि हे धर्मक्षेत्र जे आहेत, कसं वर्तमान वेळी आपल्या जीवनामध्ये हुबेहूब लागू पडतं. तर इथं ज्या ज्या ठिकाणी स्थूल गोष्टींचं वर्णन केलेलं आहे, तर वास्तविक ह्या ज्या स्थूल गोष्टी आहे ह्या मनाशी जुडलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस आपल्या मनातील जे संकल्प आहे, आपल्या ज्या भावना आहे, आपले जे जीवनामधले दृष्टिकोन आहे, ह्यावर ह्या आधारित आहेत. ज्यावेळेस आपल्या मनामधील जो संकल्प आहे, कोणतंही कर्म करत असताना पहिला आपला संकल्प जातो. एखाद्या सुंदर व्यक्तीला बघितल्यानंतर जर आपल्या संकल्पामध्ये त्या व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण झालं तर विकार निर्माण होतात. ज्याला म्हटलं जातं की संकल्प उत्पन्न झाला, दृष्टी गेली. म्हटलं जातं की सूरदासनं ज्यावेळेस एखाद्या सुंदर व्यक्तीकडं आकर्षित झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये संकल्प उत्पन्न झाला की एक सुंदर स्त्रीकडे बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये वाईट भावना निर्माण झाल्या. तर त्यानं स्वतःचे डोळे फोडून टाकले. परंतु आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की स्थूल रूपानं जरी आपण डोळे फोडून टाकले आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून ती एक सजा जरी भोगली, तरी मनामधील जे संकल्प आहे त्या संकल्पाला आपण कसं बंद करू शकतो. स्थूल रूपाने तुम्ही समजा डोळे जरी फोडले, पण मनामधील जे वाईट विचार आहे त्याला जोपर्यंत आपल्या संकल्पाला आपण दिशा देत नाही, आपण दृष्टिकोन आपला बदलू शकत नाही, तोपर्यंत जीवनामध्ये परिवर्तन येऊ शकत नाही. आपल्या भावना आणि दृष्टिकोन ह्या दोन गोष्टींना बदलणं खूप गरजेचं आहे. एखाद्या स्त्रीबद्दल
मातृत्वाची भावना निर्माण होणं, बहिणीची भावना निर्माण होणं, एखाद्या दुर्गेच्या तिच्यामध्ये दुर्गा बघणं, शीतलता बघणं, देवी बघणं, ही ज्या वेळेस आपल्याला भावना निर्माण होते त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये दृष्टिकोन आपला बदलून जातो. तीच स्त्री आपण जर बघितलं मंदिरामध्ये इतका काही शृंगार केलेला असतो, परंतु मंदिरामध्ये गेल्यानंतर आपला संकल्प, आपल्या भावना, आपला दृष्टिकोन हा जसा श्रेष्ठ बनतो, वातावरण शुद्ध असतं, वातावरणामध्ये गेल्यानंतर आपली वृत्ती शुद्ध बनते. परंतु त्याच स्त्रीला ज्या वेळेस फिल्ममध्ये किंवा फिल्मच्या पोस्टरवर बघितलं जातं त्यावेळेस संकल्प बदलतात, आपल्या भावना बदलतात, आपला दृष्टिकोन बदलतो आणि मनामध्ये जर आपण अश्लील चित्र बघितले तर वाईट चिंतन सुरू होतं, इंद्रियांबद्दल आकर्षण निर्माण होतं. त्याच्याच उलट जर आपण मंदिरामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी मनामध्ये, चित्तामध्ये चांगले संकल्प निर्माण होतात, त्याविषयी एक आदरभाव निर्माण होतो, मन प्रसन्न आणि संतुष्ट होतं. आता ह्या दोन ठिकाणी जर आपण बघितलं, फिल्मच्या क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर आपलं मन ज्या वेळेला दूषित होतं त्यावेळेला होणारे जे कर्म आहे ते कर्म वाईट होतात, कर्माचं बंधन बनतं आणि आत्मा कर्माच्या बंधनापासून मुक्त होऊ शकत नाही. त्याच्याच उलट जर आपण या ठिकाणी देवीच्या रूपामध्ये जर स्त्रीला आपण बघितलं तर आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या विचारामध्ये जे परिवर्तन होतं, संस्कारामध्ये जे परिवर्तन होतं, त्याचाच रिझल्ट म्हणून आपलं जे जीवन आहे त्यांच्याप्रमाणे आपण जर आचरण करायला सुरुवात केली तर ह्याच समाजामध्ये राहून आपल्या दृष्टिकोनाला ज्या वेळेला आपण बदलवतो त्यावेळेला आपलं जे जीवन आहे ते सुंदर बनतो. म्हणून म्हटलं जातं की जीवनामध्ये दृष्टिकोन बदलणं खूप महत्त्वाचं आहे. समोर काय आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्याच्यामध्ये जर सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवायचा असेल तो एक त्याच्याविषयी शेर म्हटलेला आहे कि कोई तो चांद में भी दाग देखता है, कोई गुलाब में भी कांटे देखता है, कोई कमल में भी कीचड़ देखता है, कोई ज्ञानी व्यक्ति में भी अवगुण ढूंढता है, लेकिन जो व्यक्ति अपने दृष्टि को नहीं बल्कि दृष्टिकोण को बदल देता है वो जीवन में आनंद, संतुष्टता उन चीज़ों को प्राप्त करता है. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये आपला दृष्टिकोन बदलवणं खूप काही गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आपण आपला दृष्टिकोन बदलवतो त्यावेळेस आपले जे कर्म आहे ते कर्म श्रेष्ठ होतात. आपल्या ज्या भावना आहे त्या सर्व समान, सर्व लोकांप्रती जे आहेत त्या श्रेष्ठ होतात. नीच, उच्च, जात, धर्म याही पलीकडे आपल्या ज्या भावना आहेत एक उन्मत सर्व समाजासाठी आपण एक कार्य करायला लागतो. म्हणून खूप सुंदर वर्णन माऊलींनी इथं केलेलं आहे की ह्या ज्या कर्मयोगाच्या जी परिभाषा आहे ती आपल्याला समजून घेणं खूप काही गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी माऊलींनी 39व्या ओवीमध्ये खूप काही छान वर्णन केलेलं आहे की पूर्व पश्चिम दिशाकडे जाणाऱ्या नद्या पाहिल्या तर त्या भिन्न भिन्न दिसतात, परंतु समुद्रात मिळण्याच्या वेळी अखेरीस त्या जशा एकत्र होतात तशी
ही दोन्हीही मते एकाच तत्वाची सूचक आहेत, परंतु त्यांची उपासना उपासकांच्या योग्यतेवर अवलंबून आहे. की जसं एखाद्या झाडावर जर फळ लागलेलं आहे आणि ते फळ प्राप्त करण्यासाठी एखादा पक्षी जशी उडान घेतो, त्या उडानमध्ये किती वेग असतो, परंतु तेच जर फळ एखाद्या मनुष्याला जर घ्यायचं तर मनुष्य त्या पक्षाच्या उडानबरोबर बराबरी करू शकत नाही. तर त्यावेळेस मनुष्याला काठी घ्यावी लागते, त्या उंचीपर्यंत पोहोचावं लागतं किंवा झाडावर चढावं लागतं, झाडावर चढून ते फळ प्राप्त करावं लागतं. तर जीवनामध्ये ज्ञानयोग आणि कर्मयोग ह्या ज्या तो दोन गोष्टी सांगितलेल्या आहे, श्रीकृष्णाने अर्जुनाला याचा जो फरक सांगितलेला आहे की जशा दोन नद्या आहेत, जाताना असं वाटतं की त्या वेगवेगळ्या जातात, परंतु जाऊन त्या समुद्राला मिळतात. त्याप्रमाणे ज्ञान आणि योग ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, ज्ञान मार्गानं जाऊन जर आपण कर्म केलं तर त्याचं पण फळ मिळतं. योगामध्ये राहून केल्यानंतर जे कर्म आहे त्याचं पण फळ मिळतं आणि ते शेवटी ईश्वराला जाऊन मिळतं. म्हणजेच ईश्वराच्या आठवणीमध्ये कर्म केल्यानंतर त्याच्यामध्ये फळाची प्राप्ती निश्चित होते. परंतु जसं म्हटलं जातं की ज्ञानाच्या आधारावर केलेलं कर्म ते समजून उमजून आपण करतो, परंतु योगाच्या आधारावर केलेलं जे कर्म आहे ते परमात्म्याच्या आठवणीमध्ये, त्याच्या स्वरूपामध्ये स्थित राहून ते कर्म केले जातं, की ज्याला आपण म्हटलं जातं की त्याला सोपवून दिलेलं जातं. मागच्या याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की मीरा ज्या वेळेस श्रीकृष्णाची आठवण करायची, भक्तीमध्ये नारद आणि मीरा या दोघांचं नाव भक्त शिरोमणीमधून घेतलं जातं. कारण मीरा ज्या वेळेस श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर बसायची तर अक्षरशः मीराच्या डोळ्यामधून झरझर झरझर पाणी वाहत असे, प्रेमाचे अश्रू वाहत असे. तर त्यावेळेस म्हटलं जातं की एकदा मीराच्या आईनं मीराला विचारलं की एक दगडाची मूर्ती आणि त्या मूर्तीबरोबर तू असं काय बोलते की तासन तास तू गप्पा मारते आणि तुझ्या डोळ्यातून पाणी येतं. त्यावेळेस मीरा आईला खूप सुंदर उत्तर देते की माझा जो श्रीकृष्णाच्या प्रती जो भक्तिभाव आहे, हा भक्तिभाव इतका प्रगाढ आहे की ह्या विश्वामध्ये माझ्यासाठी फक्त एकच पुरुष आहे आणि तो म्हणजे माझा कृष्ण. मी त्याच्याबरोबर काय गप्पा मारते हे तुला कळणार नाही. त्यावेळेस आई मीरा भूक जरी लागली तरी त्या भुकेचं तिला भान राहत नव्हतं. आई भूक लागली जेवण करण्यासाठी मीराला हात पकडून आणत असे. एखादी वस्तू जर कुठं ठेवलेली असेल, ती वस्तू जर मीराला आणायला सांगितली तर त्यावेळेस जिथं पण मीरा हात लावत असेल त्या वस्तूसाठी, मीराला असा अनुभव व्हायचा की इथं तर माझा कृष्ण बसलेला आहे. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की ज्ञानयोग आणि कर्मयोग यामध्ये कसा फरक आहे. की ज्या वेळेस ईश्वराला समर्पण भावानं आठवण केली जाते, त्या भावना त्याच्याकडे ज्या वेळेला पोहोचल्या जातात, त्यावेळी जीवनामध्ये फक्त एक प्रेम उरतं आणि त्या प्रेमाला काही शब्द नसतात. ज्या वेळेस
प्रेमाला शब्द नसतात, निशब्द प्रेम होऊन जातं, त्यावेळेस फक्त भावना उरतात. आणि त्या ज्या भावना आहे त्या अश्रूच्या रूपामधून डोळ्यामधून वाहायला सुरुवात होते. मग हा जो भक्तिभाव आहे, एक मीराचा श्रीकृष्णाच्या प्रती जे वर्णन केलेलं आहे, हे रूपक याच्याकरता तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्यावेळेस ह्या भावनेनं त्याची आठवण केली जाते, उपासना केली जाते, त्यावेळेस जीवनामध्ये काहीच उरत नाही. फक्त तूही तू, ज्याला आपण म्हटलं जातं की फक्त तूच आहे, मी काहीच नाही. ज्यावेळेस तूच आहे, मी काहीच नाही, मी शून्य आहे, त्यावेळेस जीवनामध्ये जो काही आनंद मिळतो, जे काही अतिंद्रिय सुख मिळतं, त्याचं वर्णन शब्दामध्ये करणं खूप कठीण आहे. म्हणून माऊलीने खूप छान वर्णन केलेलं आहे की ज्यावेळेस ज्ञान मार्गामधून शब्दांचं आचरण केलं जातं, त्यावेळेस ते जे काही विहंग मार्ग असतात, त्या विहंग मार्गाद्वारे व्यक्ती तात्काळ मोक्ष प्राप्त करून घेतो. परंतु योगाच्या मार्गाने जर त्याने कर्म केले, आचरण केले, तर तो मोक्षाला प्राप्त होतो. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. आपण कधी म्हणतो की ज्यानं पोथी वाचलेली आहे, ज्यानं भक्तिमार्ग केलेला आहे, तो शरीर सोडल्यानंतर स्वर्गात गेला किंवा त्याला स्वर्गाची प्राप्ती झाली. तर वास्तविक कोणताही व्यक्ती ज्ञान मार्गाचं आचरण करत असताना जर ह्या शरीरामधून ती आत्मा निघून गेली, तर तात्पुरता, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, तात्पुरता त्याला मोक्ष मिळतो. म्हणजेच फक्त शरीर बदलण्यासाठी त्याला ती जी जर्नी आहे ती पूर्ण करावं लागते. परंतु शरीर सोडल्यानंतर पुन्हा मुक्तिधाममध्ये जाऊन पुन्हा खाली यावं लागतं आणि शरीर धारण करावं लागतं. हा झाला ज्ञान मार्गामधून आचरण केल्यानंतर मोक्षाची प्राप्ती. दुसरं आहे की ज्यावेळेस योगाच्या मार्गाद्वारे ईश्वराला प्राप्त केलं जातं, त्याची आठवण केली जाते, त्यावेळेस जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होतो. म्हणजेच पुन्हा ती आत्मा शरीर धारण करत नाही. कोणत्याही प्रकारचं कर्मबंधन शिल्लक राहत नाही. म्हणजेच ज्ञान आणि योग ह्या दोन्ही गोष्टी ईश्वराला प्रिय आहे. ज्ञान आणि योग जे जे जीवनामध्ये धारण करतात ते दोन्हीही मुलं त्याला प्रिय आहेत. परंतु यामध्ये विशेष योग करत असताना जे ज्ञानाला धरून योग करतात ते जे मुलं आहेत ते ईश्वराला प्रिय आहेत. कारण ते योगाद्वारे माझी आठवण करून शेवटी माझ्या समान बनतात, मोक्षाला प्राप्त करतात. ही खूप महत्त्वाची गोष्ट इथं समजून घेण्याची आहे. विहित कर्माचा आरंभ केल्यावाचून कर्महीन पुरुषाला एखाद्या सिद्धाप्रमाणे निश्चयाने ज्ञाननिष्ठ होता येत नाही. अर्जुना, जी ज्याला विहित कर्म करायचे आहे ती टाकल्याने तो कृतार्थ होईल असे म्हणणे हा नेवळ एक मूर्खपणा होईल. जसं नदी दुथडी भरून वाहिली तर ती नदी आपला मार्ग सोडून पलीकडं जाऊन जसं शेतीचं नुकसान करते, जर जीवनामध्ये आपण
यथार्थ ज्ञानाला समजून घेतलं नाही, त्याच्यामध्ये जर संशय निर्माण झाला, तर एका ज्ञानी व्यक्तीचं जीवन त्या नदीसारखं होतं. अर्थात जर कर्मामध्ये जर समज नसली आणि कुठंतरी जर संशय निर्माण झाला, तर जशी एक वाहणारी नदी जर तिच्यामध्ये पूर आल्यानंतर नदीतलं पाणी जसं बाहेर आल्यानंतर बरेच गावं नष्ट करतं, तसं जीवन नष्ट व्हायला वेळ लागत नाही. ज्यावेळेस जीवनामध्ये संशय निर्माण होतो, तर ज्यावेळेस आपण बघतो की नदी वाहत असताना जर ती ओव्हरफ्लो झाली तर बरेच नुकसान करते. तसं ज्ञानी व्यक्ती जीवनामध्ये जर अहंकाराने भरून आला, तर तोच अहंकार त्याला नष्ट करतो. म्हणून ज्ञानी व्यक्तीच्या जीवनामध्ये जर त्यानं ज्ञानाचं आचरण केलं, तर त्याच्या जीवनामध्ये अहंकार उरत नाही, जीवनामध्ये नम्रता प्राप्त होते. म्हणून ज्ञानी त्याला म्हटलं जातं की ज्याच्या मनसा वाचा कर्मणामध्ये नम्रता त्याला प्राप्त झालेली आहे, त्याच्या बोलमध्ये सिद्धी प्राप्त झालेली आहे, तो व्यक्ती ज्ञानी समजला पाहिजे. आणि जसं आपण बघतो की भोजनापासून जी तृप्तीची इच्छा आपण करतो, जर त्याला स्वयंपाक न करता अथवा तयार झालेले अन्न न खाता ती कशी काय प्राप्त होईल? जोपर्यंत निरीक्षितता प्राप्त झाली नाही तोपर्यंत तो खटपट ही करतच राहतो. जसं आपण बघतो की भोजन बनत असताना फक्त त्याचा सुगंध घेतल्यानंतर पोट भरत नाही, तर ते भोजन जोपर्यंत आपण सेवन करत नाही, खात नाही, तोपर्यंत आपली मनाची इच्छा तृप्त होत नाही. जीवनामध्ये हे जे ज्ञान आहे, ईश्वराचे जे महावाक्य आहे, हे फक्त वर्णन केल्यानं जीवनामध्ये आपल्या येऊ शकत नाही किंवा आचरणामध्ये जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत आपलं जीवन भरपूर होऊ शकत नाही. एक स्थूल गोष्ट आपण बघतो की पोट भरण्यासाठी जेवण करणं गरजेचं आहे, त्यावेळेला आपलं पोट भरतं. मनाला तृप्त करण्यासाठी ईश्वराची जोपर्यंत आपण आठवण करत नाही तोपर्यंत आपलं पोट भरू शकत नाही. म्हणून खूप सुंदर वर्णन माऊलींनी केलेलं आहे की स्वयंपाक करत असताना जर आपण ईश्वराच्या आठवणीमध्ये जर स्वयंपाक केला, तर आपलं जे मन आहे ते मन पण इतकं काही परमात्म्याच्या स्मृतीमध्ये खाल्यानंतर आपले जे कर्मेंद्रिय आहेत, आपलं जे मन आहे, आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत, इतके काही सत्वप्रधान बनतात की त्यामुळं होणारं जे कर्म आहे ते पण श्रेष्ठ बनतं. परंतु जसं म्हटलं जातं की अन्नाचा मनावर कसा परिणाम होतो, कारण जर आपण खाल्लेलं अन्न जर ते धन कोणत्या ना कोणत्या वाईट मार्गाने जर कमवून आणलेलं आहे आणि त्याच्याद्वारे जर आपण ते अन्न, ते धान्य, भाजीपाला जर खरेदी करून आणला आणि ते जर आपण बनवलं, तर त्याचा मनावर इतका काही वाईट परिणाम होतो की मन वाईट करण्याकडं प्रवृत्त होतं. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की एक वाटसरू एका गावामध्ये गेला. गावामध्ये गेल्यानंतर रात्र झाली होती. तर आता रात्र झाल्यानंतर कुठंतरी राहायला पाहिजे म्हणून त्यानं जे काही गावामधील पहिलं घर त्याला भेटलं, त्या घरी त्या घर मालकाकडं आश्रय मागितला. घर मालकानं सांगितलं, काय हरकत नाही, तुम्ही अंधार झाला आहे, माझ्याकडे तुम्ही राहू शकता. बाहेर घराचा वरांडा आहे, जेवण करा आणि तुम्ही आरामशीर झोपा. तर
रात्री तो जो वाटसरू आहे त्यानं जेवण केलं आणि बाहेर वरांड्यामध्ये तो झोपला. झोपल्यानंतर 12-1 वाजता त्याच्या मनामध्ये त्याला जाग आली आणि एक विचार आला की घर मालकाचा बाहेर सफेद सुंदर घोडा बांधलेला आहे. दिवसभर पायी चालून पाय थकतात. जर हा घोडा जर आपण घेऊन गेलो तर आपल्याला हे जे पायी चालल्यानंतर पाय थकतात यापासून मुक्ती मिळेल. त्या उद्देशानं तो वाटसरू उठतो. घोडा दोरीनं बांधलेला असतो. घोड्याला सोडतो आणि पायी चालायला निघतो. दूरवर गेल्यानंतर मनामध्ये विचार येतो की एका व्यक्तीनं मला राहण्यासाठी जागा दिली, परंतु माझ्या मनामध्ये हा विचार का आला. पुन्हा तो फिरतो आणि आल्यानंतर घोडा तिथं बांधतो आणि झोपतो. सकाळी उठल्यानंतर तो जो घर मालक असतो त्याला विचारतो की मला एक गोष्ट विचारायची आहे की रात्री माझ्या मनामध्ये चोरीचा विचार आला आणि हा घोडा घेऊन मी बऱ्याच दूर गेलो, पुन्हा वापस आलो आणि आल्यानंतर हा घोडा इथं मी बांधला. तर हा जो घोडा आहे हा तुम्ही केवढ्याला घेतलेला आहे. तर तो व्यक्ती सांगतो की तू इमानदारीनं मला सांगितलं म्हणून मी पण इमानदारीनं सांगतो की हा घोडा मी चोरून आणलेला आहे आणि मी एक चोर आहे. ज्यावेळेस ही सत्यता त्या घर मालकानं त्या व्यक्तीला सांगितली तर ह्या व्यक्तीच्या मनामध्ये तुरंत विचार आले की खरोखर हा एक व्यक्ती चोर असल्यामुळं यानं चोरी करून आणलेलं जे धन आहे त्या धनाच्या प्राप्तीच्या आधारावर माझ्या मनामध्ये जे खाल्लेलं अन्न आहे ते पण चोरीच्या धनाचं ते अन्न होतं, म्हणून माझ्या मनामध्ये रात्री चोरी करण्याचा विचार उत्पन्न झाला. म्हणजे हे उदाहरण तुम्हाला याच्याकरता दिलं की भोजन बनवताना जर ईश्वराच्या आठवणीमध्ये आपण जर बनवलं तर आपल्याला आपल्या विचारामध्ये परिवर्तन निश्चित दिसून येईल. परंतु ईश्वराला आठवण न करता किंवा गैरमार्गानं जे धन आपण प्राप्त करतो आणि त्या धनाद्वारे जे आपण खरेदी करतो तर त्याचाच परिणाम आपल्या मनावर इतका काही दूषित होतो की व्यक्ती दुष्कर्म करण्यासाठी प्रवृत्त होते. म्हणून जीवनामध्ये ज्या वेळेस आपण कर्म करतो, कपडे धुलायचं काम असो, भोजन बनवण्याचं काम असो, फरशी साफ करण्याचं काम असो किंवा एखाद्याशी वार्तालाप करण्याचं काम असो, जर आपण आत्मिक लेव्हलवर राहून जर आपण कर्म केलं तर निश्चित ते कर्म श्रेष्ठ होतं. आणि असं श्रेष्ठ झालेलं जे कर्म आहे त्या कर्माचं फळ व्यक्तीला खूप छान आणि खूप जीवनामध्ये एक सुखद अनुभव करणारं राहतं. आज व्यक्ती कर्म करण्यासाठी कर्माचं एक गुह्यगतीचं ज्ञान नसल्यामुळं किंवा कर्मसिद्धांत काय असतो हे माहीत नसल्यामुळं जीवनामध्ये पापकर्म करतो आणि त्या पापकर्माची फेड म्हणून जीवनामध्ये कर्मबंधन निर्माण करतो. आणि कर्मबंधनामुळं वारंवार ते कर्मबंधन तोडण्यासाठी त्याला पुन्हा जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये यावं लागतं. आणि जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये येऊन शेवटी त्याला वारंवार ज्या यातना आहेत, ज्या नरकामध्ये ज्या पीडा आहेत, त्या दुःख आणि अशांतीच्या ज्या पीडा आहेत त्याला त्या भोगाव्या लागतात. म्हणून यापासून मुक्त होण्यासाठी खूप
सुंदर माऊलींनी सांगितलेलं आहे की एकतर ईश्वराला अर्पण करून कर्म करा. ईश्वराच्या आठवणीमध्ये जर केलं तर ते कर्म विकर्म होत नाही, ते कर्म श्रेष्ठ होतं. म्हणून आपण सर्वांनी ह्या गोष्टीची जर जाणीव ठेवली तर जीवनामध्ये आपण पाप कर्मापासून दूर होऊ. नंतर आपण पुढं अजून गुह्य गोष्टी तर बघणार आहोत. ओम शांती.